नमस्कार. महिलांना फसवण्यासाठी गुप्त कोडवरचा वापर आणि त्यामागे लपलेल एक धक्कादायक रहस्य. महाराष्ट्रात उघड झालेल्या या प्रकरणानं सगळ्यांनाच हादरून सोडलंय. एक असा प्रकार ज्यामध्ये विश्वास, फसवणूक आणि गुन्हेगारीचा संगम दिसतोय. नक्की काय आहे हे प्रकरण? कोण आहे यामागे? आणि महिलांना कशा पद्धतीनं जाळ्यात ओढलं जात होतं? ही संपूर्ण माहिती आपण आता सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना महाराष्ट्रातील असून अशोक खरात नावाच्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे आरोप झालेत. मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात हा महिलांशी संपर्क साधताना एक विशिष्ट कोडवर वापरत होता. हा कोडवर बाहेरून पाहता अगदी सामान्य वाटणारा होता, पण त्यामागे एक वेगळाच अर्थ लपलेला होता, जो फक्त त्याला आणि काही संबंधित लोकांनाच माहिती होता. सुरुवातीला तो महिलांशी साधा संवाद सुरू करतो. एकदा का विश्वास जिंकला गेला की मग पुढची पायरी सुरू. त्यात हा कोडवर्ड वापरून वेगवेगळ्या गोष्टींचा इशारा दिला जात असल्याचा संशय व्यक्त केला जाते. या सगळ्या प्रक्रियेत महिलांना हळूहळू एका अशा परिस्थितीत नेलं जात होतं जिथे त्यांना खरी परिस्थिती समजायला उशीर होत होता. या प्रकारात फसवणूक आणि चुकीच्या वर्तनाचे आरोप आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये संताप व्यक्त केला जाते आणि महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. अशोक खरातच्या मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जाते. त्याच्याशी संपर्कात आलेल्या लोकांची माहितीही गोळा केली जाते. काही महिलांनी पुढे येत आपले अनुभव सांगितल्याची माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूनं तपास करत आहे. हा प्रकार एकट्यानं केला गेला की यामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत याचाही शोध घेतला जाते. तसेच वापरला जाणारा कोडवर्ड नेमका काय होता, तो कशासाठी वापरला जात होता आणि किती काळापासून हा प्रकार सुरू होता याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात पुढे अजून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीरपणे घेतलंय. सर्व पुरावे गोळा करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोणत्याही प्रकारची संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा असंही सांगण्यात आलंय. मित्रांनो, अशा घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतात की कोणावरही पटकन विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं. तुमचं मत काय आहे या प्रकरणाबद्दल? तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या, थेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि सतर्क रहा.